नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण 2018चा जो MPSC पूर्वपरीक्षेचा पेपर आहे त्या GS मधलं इतिहासाचं विश्लेषण करणार आहोत। हा आपला जो सेट आहे तो A सेट आहे। तर पहिला जो प्रश्न याच्यातला तो राजाच्या पदवी संबंधीचा आहे। पण हे याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट आपण बघूयात की एकूणदर ह्या पेपरमध्ये 15 प्रश्न इतिहासाचे आहेत। त्या 15 पैकी 9 प्रश्न जे आहेत ते प्राचीन मध्ययुगीनवर एन्शियंट अँड मिडिएवलवर आहेत आणि फक्त 6 जे आहेत ते मॉडर्न हिस्ट्रीचे आहेत। म्हणजेच गेल्या 3-1 वर्षामध्ये एन्शियंट मिडिएवलचं प्रमाण बरंच वाढलं आहे। त्याच्यामुळे हा पार्ट जो आहे तो ऑप्शनलला टाकू नका। एन्शियंट मिडिएवलसाठी अभ्यास कसा केला पाहिजे, कुठले सोर्सेस वापरले पाहिजे त्यासंबंधीचा व्हिडिओ जो आहे तो या डिस्क्रिप्शनच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल। तो व्हिडिओही आपण पोस्ट केलेला आहे। आणि राज्यसेवेच्या विश्लेषणाचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल प्रश्नपत्रिकांचा युनिकच्या याच्यावरचा, तर त्याची लिंकही याच्यात आहे आणि तेही व्हिडिओ तुम्ही मिस करू नका, जेणेकरून तुम्हाला सगळे ट्रेंड्स तिथं अनुभवायला मिळतात। पण एन्शियंट मिडिएवल सारखी गोष्ट ऑप्शनलला टाकणं स्वतःला लिस्टमधून बाहेर करण्यासारखं आहे आजच्या डेटमध्ये। तर पुढीलपैकी कोणता गुप्त राजा जो आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की राजांच्या पदव्या विचारल्या जात आहेत। कुमारगुप्त आहे। 2019चे पण प्रश्न बघा तुम्ही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की टिपिकली व्यक्तीला समोर ठेवून प्रश्न आहेत। आता दुसरा जो प्रश्न याच्यामध्ये, आता हे पण राजांच्या ज्या पदव्या आहेत ह्या तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या पुस्तकात पण मिळतात। त्याच्यानंतर तुम्ही NCERT वाचलं त्याच्यामध्येही मिळतात है ना। तर ही काही खूप शोधाशोधीची गोष्ट नाही आहे, फक्त तुम्हाला जस्ट वाचावं लागेल। आता एकीकडे तुम्हाला दिलेले आहेत प्रशासकीय अधिकारी आणि दुसरीकडे त्याचं काम दिलेलं आहे। आता तक्षण, भागदूत, क्षत्रिय, विधाता। आता याच्यामध्ये मला जे येतं ती एकच गोष्ट आहे याच्यातली, ती म्हणजे भागदूत, कर वसूल करणारा अधिकारी। एवढं मला माहीत आहे। हे पुस्तकांमध्ये तुम्हाला कॉमन ठिकाणी सगळ्या दूर हा रेफरन्स येतो। मला लिटरली तक्षक, क्षत्रिय, विधाता हे रेफरन्सेस माहीत नाही। मग आता ह्या केसमध्ये मला एकच गोष्ट माहीत आहे, भागदूत। मी सोडवत असताना मला ही गोष्ट क्लिअर आहे। आणि 87चं ब जे आहे, मग आता बचं ज्या याच्यामध्ये 2 असणारं हे एक ऑप्शन आहे बघा। आणि इथं एकच ऑप्शन असा आहे की ज्याच्यामध्ये 2 आहे। याच्यामुळे तुमचं उत्तर काय आहे हे तर इथं क्लिअर झालं। आणि याच्याबरोबर तुम्ही 19च्या याच्यात तुम्हाला ट्रेंड दाखवलेले आहेत पहा, याच्या ट्रेंड पण फॉलो झालेला आहे। 1, 2, 3, 4 असं उत्तर आहे याचं। म्हणजे बऱ्याचदा MPSCत असं आढळून आलेलं आहे, खूप मिसलेनियस ज्यावेळेस त्यांनी टाकलेलं आहे त्यावेळेस त्याचं उत्तर जे आहे ते 1 1 2 2 अशा पद्धतीने दिलेलं आपल्याला दिसून येतं। हे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बघू शकता। इतिहासात हा ट्रेंड जरा जास्त फॉलो झालेला आहे। ओके, त्याच्यानंतर पुढचं बघूयात। आता वरती पण 4 3 2 1चा ट्रेंड हा पण आहे बघा, पण फॉलो होताना हा ट्रेंड फॉलो झालेला आहे। पण याच्याकरता आपल्याला एक गोष्ट माहीत होती, त्याच्याने आपलं डायरेक्ट उत्तरच आलेलं आहे। पुढचं बघा, महाराष्ट्रातलं जोर्वे, नेवासा, दायमाबाद, चांदोली, सोनगाव, इनामगाव, प्रकाशे, नाशिक इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत। चाल्कोलिथिक कल्चर तुम्हाला माहीत पाहिजे। चाल्कोलिथिक कल्चर माहीत असला हा प्रश्न विथिन सेकंद सुटतो। राजस्थानमधलं आहार, गिलुंड, मध्य प्रदेशचा माळवा, कायथा, एरन, त्याच्यामुळे ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले। महाराष्ट्र आणि राजस्थान ताम्रपाषाणचे जे काही रेफरन्सेस आहेत त्या संबंधीचा हा प्रश्न आहे। जसं हडप्पा आहे तसं ताम्रपाषाण तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे एन्शियंट हिस्ट्रीमध्ये। आणि त्याचं जे उत्तर आहे हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत। एकंदरच फक्त हडप्पावर फोकस करायचा असं करू नका। सगळे जे कल्चर आहे, पॅलिओलिथिक कल्चर आहे, चाल्कोलिथिक कल्चर आहे, हे आपण वाचलंच पाहिजे, ज्याच्यावर प्रश्न डायरेक्टली आपल्याला दिसत आहेत। पुढचं बघा, दाशराज युद्ध पुढीलपैकी कोणात घडलं होतं। आता हे दशराज्ञ युद्ध जे आहे तर ते विश्वामित्र आणि भरत जमात जे आहे त्यांच्यामध्ये होतं। तर दाशराज्ञ युद्ध जे होतं की आर्य आल्यानंतर जे काही जमातींमधला संघर्ष आहे तर तो याच्यातून समोर येतो। तर एकंदरच दाशराज्ञ युद्ध जे आहे ते विश्वामित्र आणि भरत जमात, तर ते लक्षात ठेवा। परुषी नदी आणि त्या सगळ्या रेफरन्सेस तुम्हाला मिळतात। तर दाशराज्ञ युद्ध हा खूप क्लिअर असलेला पॉईंट आहे, म्हणजे याच्यासाठी तुम्हाला शोधाशोध करावी लागत नाही। खूप डीपमध्ये जाऊन प्रश्न नाही विचारला एन्शियंटचा, सरळ प्रश्न आहे। तुम्ही एकदा एन्शियंट हिस्ट्री नीट वाचली तर असे प्रश्न तुमचे कधीही चुकणार नाहीत। त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाच्या धम्मची माहिती आहे। तर हे पण खूप ब्रॉड आहे की सम्राट अशोक म्हटलं की त्याच्यानंतर धम्म ही संकल्पना समोर येते। आणि ऑब्वियसली त्याचे उल्लेख कुठे आहे हे तिथं पुस्तकात दिलेलं असतं। वेगवेगळ्या शिलालेखांचं वैशिष्ट्य आहे। जसं इथं हा प्रश्न आहे तर छोटे शिलालेखांवर धम्म ही संकल्पना आहे। त्याच पद्धतीने की स्वतः देवांना प्रिय असणारा राजा असा उल्लेख कुठल्या शिलालेखावर आहे, असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात। आणि त्या शिलालेखांचं वैशिष्ट्य आणि तिथले रेफरन्सेस तुम्ही करणं गरजेचं आहे। तर ऑब्वियसली याचं उत्तर जे आहे ते छोटे शिलालेख।
चंद्रगुप्त मौर्याच्या राज्यांचे 4 प्रांत आणि त्यांच्या राजधान्या. आता हे तुम्हाला पाठ पाहिजे. चंद्रगुप्त मौर्य मी तुम्हाला सांगितलंय राजाचे जे काही प्रदेश आहेत किंवा एखाद्या ठिकाणचे राज्यपाल आपण 2019 मध्ये बघितलं तर ते प्रदेश तुम्हाला माहीत पाहिजेत. आणि ज्या जुन्या प्रदेशांचा आजचा सिग्निफिकन्स, जसं महाजनपदं आहेत त्याला आज कुठले कुठल्या ठिकाणी ते आहेत. मग आता याच्यामध्ये उत्तरपथ आणि दक्षिणपथ ह्या 2 गोष्टी खूपच हे आहेत. याच्यावर UPSCला प्रश्नही येतात ऑप्शनलमध्ये. उत्तरपथ म्हणजे काय आहे ना, हे तक्षशिला आहे. दक्षिणपथ जे आहे ते सुवर्णगिरी आहे. पश्चिम पथ जो आहे तो उज्जैनी आणि पूर्व पथ जो आहे तो पाटलीपुत्र है ना. म्हणजे एकंदर ते पाटलीपुत्र पटना है ना पूर्वेकडे आहे पूर्व पथ. ओके, तर त्याच्यामुळे तोही एक रेफरन्स जोडतो. आणि हे पूर्व पथाचं तर एकच आहे बघा क मध्ये. पण तरीसुद्धा हा जो जोड्या लावायचा प्रश्न आहे याचं उत्तर हे आहे. पण याच्यामध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन होऊ शकतं. अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला थोड्या पाठ कराव्या लागतील. पण कसं असतं की जोड्या लावांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यातली एखादी जरी गोष्ट तुम्हाला माहीत असली तर तुमचं उत्तर निघण्याचे चान्सेस फार जास्त असतात. तर हे पण तुम्ही लक्षात इथं घेतलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. विशाल साम्राज्याचा संस्थापक, संस्कृत विद्वान कवी, प्रसिद्ध कवी हरिसेन हा त्याचा राजकवी होता आणि बौद्ध पंडित वसुबंधू त्याच्या दरबारात होता. भारतीय नेपोलियन अशी विन्सेंट स्मिथ त्याची प्रशंसा करतात. आता सिम्पल आहे. आपला जो फेसबुकवरचा ग्रुप आहे तिच्यावर पण मी असं टाकत असतो. मागेच टाकलं होतं हे भारतीय नेपोलियन कुणाला म्हणतात. तर ऑब्वियसली समुद्रगुप्त आहे. म्हणजे या बाकीच्या गोष्टी आपल्याला माहीत असोत किंवा नसोत या एका गोष्टीवर हे उत्तर आलं. आणि कुठलंही तुम्ही बेसिक पुस्तक जर बघितलं एक्झाम ओरिएंटेड तर तिच्यात हे दिलेलंच असतं की भारतीय नेपोलियन कुणाला म्हटला तर समुद्रगुप्त आहे. पुढचं बघा. त्याने उलेमानचे राज्यातील वर्चस्व नष्ट केले. पराक्रमी योद्धा, यशस्वी सेनापती. आता हे जे स्टेटमेंट आहे याच्यातून तुम्हाला खूप काही मिळणार नाही. पराक्रमी योद्धा, सगळेच पराक्रमी असतात, सगळेच यशस्वी असतात. म्हणूनच इतिहासाने दखल घेतलेली त्यांची. दक्षिणेकडील राज्यांवर स्वारी करणारा पहिला सुलतान असावा तो अल्लाउद्दीन खिलजी आहे. त्याच्या दरबारात अमीर खुसरो होता. पिक्चर बघितला असता तरी पण हे 2 मार्क त्यावेळेस मिळत होते. अल्लाउद्दीन खिलजी आणि पद्मावत आणि ते इतका गोंधळ होता तिच्यामुळे करंट बेसिक हा प्रश्न विचारलेला आहे. उलेमानचं राज्य पण नष्ट केलेलं आहे त्यांनी. तर अल्लाउद्दीन खिलजी तुम्ही जर वाचलं तर हे एक जे राजे आहेत सगळे तर त्यांच्याबद्दलच्या प्रॉमिनंट गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात आणि त्याच्यातून गोष्टी वर्क होतात. त्याच्यानंतर म्हणजे त्या पिक्चरमध्ये हा सीनही आहे अमीर खुसरो बरोबरचा बाल्कनीतला डायलॉग आणि ते सगळं. त्याच्यानंतर पुढचं विवरण बघा. राजास आंध्रभोज ही पदवी होती. राजांच्या पदव्या नीट करूनच ठेवायच्या बा. त्याच्या दरबारात 8 प्रसिद्ध तेलुगू कवी होते. ओके, नागलपुरम नावाचं नगर स्थापन केलं. बिदर, गुलबर्गा मुसलमान राज्यांच्या राजधान्या जिंकणारा तो एकमेव हिंदू राजा होता. आता हे जे वर्णन आहे सगळं हे कोणाचं आहे? कृष्णदेवरायांचं वर्णन आहे ना. तर एकंदरच हे सगळं तुम्हाला टिपिकल ते राजे आहेत. आता हे कृष्णदेवराय शोधणं जर तुम्ही एन्शंट हिस्ट्री वाचली असेल तर हे तुमच्यासाठी सोपं आहे. आणि 8 प्रसिद्ध तेलुगू कवी तर हे त्यांच्याच दरबाराचं वैशिष्ट्य होतं. तर एकंदर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला किमान 2 रीडिंग्स करावे लागतील. आणि त्याच्यासाठी तुम्हाला साधं सोपं मी सांगितलं आहे की तुम्ही किमान लुसेंटमधलं तरी एन्शियंट मेडिव्हल जरा एकदा वाचलं पाहिजे. महाराष्ट्र शासनाची जी पुस्तकं आहे त्याचाही आपल्याला इथं फायदा होतो. तर हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब जी आहे ह्या सगळ्या याच्यामध्ये की म्हणजे जे काही हसन गोंगूचा रेफरन्स आहे ना, हे सगळं जे कृष्णदेवरायांचा रेफरन्स आहे, विजयनगर साम्राज्य जे आहे, बहमनी जे आहे ते तुम्ही बघितलं पाहिजे. टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टणमच्या तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती? आता बघा ह्या प्रश्नाला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. टिपूने युद्ध खर्च म्हणून 3.5 कोटी रुपये इंग्रजांना द्यावेत. टिपूने आपले निम्मे राज्य इंग्रजांना द्यावे. टिपूची 2 मुलं इंग्रजांकडे ओलीस राहतील. आपल्याला काही माहीत नाही आहे ना काय झालं होतं टिपूमध्ये ना इंग्रजांमध्ये, आपण तेव्हा नव्हतो. टिपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे 1857चा जो काही उठाव आहे त्यावेळेस आपण तैनाती फौजेचं धोरण पण बघतो. तिच्यामध्ये टिपूचा रेफरन्स आहे का तिथं? तिच्या टिपूचा रेफरन्स नाहीच आहे. त्याच्यामुळे हे चुकीचं स्टेटमेंट आहे तैनाती फौजेच्या याच्यामध्ये. आणि त्याच्याकरता याला 2 याच्याने तुम्ही बघू शकता. तुम्हाला तैनाती फौज जरी माहीत असली तरीसुद्धा हा प्रश्न आपण बरोबर सोडवू शकतो. आपण टिपू सुलतान किंवा सगळे जे काही आहेत की कर्नाटकी युद्ध जे काही आहेत ते आपल्याला माहीतच नसले तर त्या केसमध्ये सुद्धा याचं उत्तर येतं. म्हणून ही एक स्पर्धा परीक्षेतल्या बाबतीतली एक महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे की सगळं तुम्हाला माहीत असणं हा आग्रह कधीही नसणार आहे. तर हे एक लक्षात ठेवा. तैनाती फौजेत टिपूचा संबंध नाही. त्याच्यामुळे वरचे स्टेटमेंट आहेत. चौथं उत्तर आहे. टिपू खूप चर्चेमध्ये असल्याने हा प्रश्न विचारला होता. पुढचा प्रश्न बघा. फ्री इंडिया सेंटन्स रोम आणि पॅरिसमध्ये तर सुभाषचंद्र बोस यांनीच स्थापन केले होते.
सुभाषचंद्र बोस यांच्या फाईल्स ओपन करणं, सुभाषचंद्र बोस यांच्यावर मूव्हीज आणि सिरीज आणि परत ते म्हणजे सगळ्याच गोष्टी त्याच्यामुळे गेल्या 2-3 वर्षामध्ये सुभाषचंद्र बोस हे ह्यांना त्या कारणामुळे चर्चेतच आहेत. 2019मध्ये सुद्धा लाल महालाचे इथलं म्युझियम असेल तर सुभाषचंद्र बोस यांच्यावर प्रश्न आपल्याला येत्या काळात सुद्धा विचारले जाऊ शकतात. ते नीट करून ठेवणं फार फार गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा, ती व्यक्ती गांधीजींची कट्टर अनुयायी होती, ती ब्रिटिश आरमार प्रमुखाची मुलगी होती, ती मीराबेन या नावाने ओळखली जात असे. आता बघा ही जी नावं आहेत सगळी, सिस्टर निवेदिता हा ना, तर ॲक्च्युली त्यांची जी काही रेग्युलर नावं होती त्याच्या निवेदिता भगिनी हा ना, तर ते भगिनी निवेदिता, तर ते यांचे ओरिजिनल नावं जर तुम्हाला माहीत असली तर हे सुटू शकतं कोडं. तर मिस लाद याचं उत्तर आहे. आणि ॲक्च्युली हा आग्रह नक्कीच नाही आहे इतिहासाच्या बाबतीमध्ये की सगळे रेफरन्स माहीतच असतील आपल्याला. म्हणूनच मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की तुम्ही जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि करंट या 4 गोष्टी खूप स्ट्रॉंग करायच्या, जेणेकरून तिथून प्रश्न निसटता कामा नये. इथं असं होऊ शकतं की भरपूर पुस्तकं आहेत, भरपूर रेफरन्सेस आहेत आणि त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो मिस लाद याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर म्हणजे एकंदरच व्यक्तीवरच आहे बघा, व्यक्तीचे रेफरन्स मिस करू नका. खालील विधानांचा विचार करा, उत्तराचा योग्य पर्याय निवडा. भारतातील विविध नवीन घडामोडी परंपरागत आणि मनाने प्रजा असलेल्या समाजास बदलण्याची लोकशाहीची कल्पना स्वीकारून चळवळ करण्याची हाक देत होत्या. हे कार्य कठीण विस्मयकारक आहे. आता जर याला इंग्लिशमध्ये वाचलं, मराठीत वाचल्यानंतर मला तरी काही कळत नाही, इंग्लिशमध्ये बघूयात आपण की द न्यू व्हरायटी ऑफ ॲक्टिव्हिटी इन इंडिया देअरफॉर कॉल्ड फॉर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ट्रॅडिशनली अँड मेंटली सब्जेक्ट सोसायटी इंटू वन रिस्पेक्टिव्ह टू डेमोक्रेटिक आयडियाज अँड रिस्पॉन्डिंग टू कॉल फॉर ॲजिटेशन. इंग्लिशमध्ये थोडंफार काहीतरी लागतं की ट्रान्सफॉर्मेशनची गोष्ट चालू आहे, आपल्याला काहीतरी बदलायचं आहे. इथं ज्या पद्धतीने त्याचं ट्रान्सलेशन आहे ते तितकं वर्क होत नाही. आणि हे कार्य जे आहे ते ऑब्वियसली स्वतः सोपं नव्हतं. हे दोन्ही स्टेटमेंट ॲक्च्युली बरोबर आहेत. ओके, आणि ब जे आहे ते अचं स्पष्टीकरण आहे नक्कीच. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील वाक्यात समाजसुधारक कोण? समाजसुधारकांवर रेग्युलर असे प्रश्न आहेत. आता याच्यात बघा, त्यांच्या कुटुंबाचा जातीव्यवस्थेचा धिक्कार करणाऱ्या कबीराच्या शिकवणुकीचा विश्वास होता. त्यांचे वडील सैन्यात होते, सुभेदार मेजर म्हणून निवृत्त झाले होते. तर ही गोष्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या शाळेतील शिपाईबाईंना त्यांचे दप्तर ही अस्पृश्य वाटे, ते अस्पृश्य असल्यामुळे संस्कृत शिकू शकले नाही. आता कसं आहे ना की ह्या गोष्टी आता त्यांच्या वडिलांचा रेफरन्स जो आहे तो इथं आहे आणि हा प्रकर्षाने आय थिंक माहीत असतो आपल्याला, त्याच्याने आपलं उत्तर फार सरळ सरळ निघून जातं. ओके, तर ते एक महत्त्वाचं आहे. ज्योतिबा फुलेंच्या बाबतीत अस्पृश्यता येते, ह्या गोष्टींचा संबंध येत नाही समजा टिपिकली, त्याच्यामुळे ते एक जातं. आणि त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचं उत्तर आहे ते दुसऱ्याच स्टेटमेंटवरून येतं, त्यांच्या वडिलांच्या रेफरन्सवरून. पुढील वाक्यात कोणत्या समाजसुधारकाचं वर्णन आहे? आता त्यांना अमेरिकन युनिटरीज असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली. अनेक धर्मांचा तौलानिक अभ्यास करण्यासाठी ते 2 वर्षाकरता इंग्लंडला गेले होते. ॲम्स्टरडॅम येथील धर्मपरिषदेला ते उपस्थित होते. सुबोध पत्रिकेसाठी ते लेखन करत होते. याचं उत्तर जे आहे ते विठ्ठल रामजी शिंदे असं आहे. तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल की किमान 1-2 प्रश्न जे आहेत ते समाजसुधारकांवर विचारले जातात आणि त्यांचा परिचय की म्हणजे समाजसुधारकाबद्दल तुम्हाला त्या बेसिक गोष्टी माहीत पाहिजे महत्त्वाच्या. तर त्याच्याकरता यांचं पण पुस्तक आहे बघा, के सागरचं समाजसुधारकांचं. आणि तुमच्याकडे समाजसुधारकांचे जे काही रेफरन्स असतील ते तुम्ही वाचू शकता की जिच्यातून सर्व जे समाजसुधारक आहेत किंवा जी नावं तुम्हाला किमान पेपरमध्ये दिसतात, भाऊराव पाटील आहेत, बाबूराव जेधे आहे, मग ही नावं तिच्यात कुठं कुठं आहेत त्या समाजसुधारकांच्या याच्यातले किमान एवढे रेफरन्सेस तुम्ही बघितले पाहिजे, जेणेकरून त्यावर प्रश्न आयोगाद्वारे विचारला गेला तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. सो समाजसुधारक प्रत्येकाने नीट करून ठेवा. पुस्तक वाचत असताना जरा व्यक्तींवर लक्ष द्या आणि त्यातल्या त्यात एन्शियंट मिडिवलला मिस करू नका, कारण 9 प्रश्न त्याच्यावर आहेत 2018मध्ये. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा.